मध्ये पुजारी आहेत. सर्व धर्मांनी विचार करायचा की आपल्या जातीचे किती लोक प्रार्थना स्थळांमध्ये पुजारी आहेत, त्याच्यावरून आपली लायकी ठरवायची. आणि जर ते नसतील ना तर मग विचार नाही करायचा त्याच्या बाबतीत. फक्त आपलं करिअर आणि एज्युकेशन याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. आपण मानसिक आजारांचं सांगत होतो की बेरोजगारीमुळे मानसिक आजार येतात, पण मग त्याचे खूप सारे उपायही आहेत. जर का ग्रुप्स असले, बेरोजगारी एक समस्या आहे, खूप मोठी समस्या आहे. पण जर का आपण एकटीने लढलो ना तर खूप काही करता येऊ शकतं. आता मुलं खूप सोशल मीडियामध्ये खूप एंगेज्ड असतात, पण ते ते मित्रता म्हणता येईल की नाही मला नाही माहीत. असं एकता म्हणजे बाहेर दिसली पाहिजे, डायरेक्ट ऑफलाईन, आपण ज्याला ऑनलाईन नाही म्हणू, डायरेक्ट दिसली पाहिजे एकता. तेव्हा त्या प्रत्येक अशी कुठली समस्या नाही जी एकतेने सुटू शकत नाही. एकता, शिक्षण, याच्याने कुठली समस्या आहे अशी की ती सुटू नाही शकत. माणूस हा प्रश्न सोडवण्यासाठीच निर्माण झालेला आहे. आपल्याला ज्या अडचणी येतात त्या काही अशा हवेतून नाही येत. त्या अडचणी कुठून तरी निर्माण झालेल्या असतात. त्याचं सोल्युशन पण इथंच असतं. तर जर आपण एकतेने वागलो, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक लोक, तर मला वाटतं की कुठलीच अडचण आपल्याला राहणार नाही. ही बेरोजगारी वगैरे ज्या समस्या आहेत ना, ह्या सुद्धा सुटू शकतात एकतेने. पण आपण एकतेने वागलं पाहिजे. आपण जर समाजामध्ये धर्मांमध्ये भांडत राहिलो, जातींमध्ये भांडत राहिलो, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत राहिलो, तर त्या वरच्या लोकांना तेच हवं असतं. ते फोडा आणि राज्य करा. हे सिंपल सूत्र आहे, सिंपल फॉर्म्युला. फोडा आणि राज्य करा. तुम्हाला जातींमध्ये वाटलं जाईल, तुम्हाला धर्मांमध्ये वाटलं जाईल, तुम्हाला पंथांमध्ये वाटलं जाईल, तुम्हाला नेहमी दंगेच बघायला मिळतील. ठीक आहे. आणि याच्यामुळे कोणाला फायदा होतो? त्या टॉपच्या 1% लोकांना. त्यांची मुलं कधीच तुम्हाला दंग्यात दिसणार नाही. त्यांची मुलं कधीच धर्माचा झेंडा पुढे घेऊन कधी ऐकलंय का कोणत्या नेत्याचा, कोणत्या बिझनेसमॅनचा मुलगा एखाद्या रॅलीमध्ये निघालाय आणि त्याला गोळी लागली आणि तो मेला? असं कधी होतं का? नाही. ते लोक एसीत बसतात छानपैकी. ते सगळं तिथून नियोजन करतात की कुणाला कसं पेटवायचं आहे. आणि आपण वेड्यासारखे त्यांच्या मागे, ते जसं सांगतात तसं त्यांना देव मानून, अरे हां हां असंच आहे, खरं आहे, आणि त्यांच्या नादी लागून दंगे करतो, समाजामध्ये द्वेष पेरतो, धर्माविरुद्धाच्या लढाया लढतो. काय गरज आहे? शिक्षण करा. शिक्षणामध्ये किती क्रांती करता येते ते करा. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, भाऊराव पाटील, किती लोक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. बाकीचं मी भारताचं तर मोजलेच नाहीत. महाराष्ट्रातच इतके लोक आहेत की ज्यांची प्रेरणा घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आणि आपण आज प्रेरणा घेतो कोणाची? ते काय ते बनवतात मुलं, ते व्हिडिओ, म्हणजे ते नाच गाण्याचे व्हिडिओ वगैरे बनवतात त्यांची. तर हां, बेरोजगारीचा हा एक मोठा मुद्दा आहे बरं का. की मग आता कसं करायचं? समजा बेरोजगारीत आहे, देश आहे, बेरोजगारी आहे, करायचं काय? तर काम प्रोडक्टिव्ह असलं पाहिजे. प्रोडक्टिव्ह म्हणजे जे असं काम ज्याच्याने मी तर पैसे कमवीनच, पण त्याच्यानं प्रोडक्शन असं होईल की त्याने 4 लोक अजून पोट भरतील. म्हणजे जसं मी एखादी वस्तू बनवतो, समजा एखादा माणूस आहे, एखादं प्रोडक्शन करतो छोट्याशा वस्तूचं. ती वस्तूचं प्रोडक्शन करून तो बाजारात नेतो, तो सेलरला विकतो. मग सेलर काय करतो? ते बाकीच्यांना विकतो. जसं समजा एखाद्या घरातली भांडी म्हणा, किंवा माठ म्हणा, किंवा कुठल्याही वस्तू, समजा ज्या वह्या पुस्तकं, तर त्याच्यानं कसा फायदा होतो प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक स्टेपला त्याचा फायदा आहे. बनवणाऱ्याला फायदा आहे, तो जो विकतो त्यालाही फायदा आहे, जो घेतो त्यालाही फायदा आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याचा फायदा आहे. आणि अशा गोष्टी जर तुम्ही रिसेलला काढल्या ना, समजा पुस्तकं रिसेलला काढले तरी त्याची किंमत मिळते. भांडी जर रिसेलला काढली तरी त्याची किंमत मिळते. तुम्ही अन्न जे निर्माण करता त्याचं खूप मोठं, म्हणजे निर्माण करणाऱ्यालाही फायदा आहे, जो विकतो त्यालाही फायदा आहे, जो जेवण करतो त्याचीही पोट भरतं. म्हणजे याला म्हणतात शाश्वत विकास, प्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट. ठीक आहे.
फक्त आता आता झालं काय, भारताचा प्रॉब्लेम सर्वात मोठा बेरोजगारीमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे की मोठे मोठे स्कॅम करायचे, म्हणजे कुठल्याही मार्गाने पैसा कमवायचा. हाच मोठा प्रॉब्लेम आहे भारताचा आणि तो जगाचाच प्रॉब्लेम आहे की कुठल्याही मार्गाने जर तुम्ही पैसा कमवला तर भलाई तुमचं पोट भरू शकते एखाद्या वेळेस तुमचं पोट भरू शकतं, पण बाकीच्या हजारो लोकांचं पोट मारलं जातं, हे लक्षात ठेवा. जसं एक उदाहरण घेऊ आपण, विजय माल्या. त्याने हजारो कोटींचं कर्ज घेतलं बँकांकडून. त्या बँका आपल्या होत्या, सामान्य माणसाची ठेवी होत्या त्या सगळ्या, ठीक आहे. आपली राष्ट्राची संपत्ती आहे ती. त्याच्यामधून त्याने कर्ज घेतलं, म्हणजे आपलेच पैसे घेतले आणि ते पैसे त्याने अक्षरशः उधळले, कर्जबाजारी झाला आणि तो म्हणजे आहे त्याच्याकडे पैसे खूप सारे, पण तो देत नाही आहे, तो बुडवून टाकले त्याने पैसे. म्हणजे हे स्कॅम आहे. आणि हा स्कॅम करून त्याने स्वतःची लाईफ तर स्वतःची लाईफ तर त्याने म्हणजे जगून घेतली. कीर्ती नाही मिळवली त्याने, फक्त तो जगला. पण त्याने अशी लाखो कुटुंबांची, हजारो कुटुंबांची किती म्हणजे नुकसान केलं असेल स्टॅटिस्टिकली, हे आपण विचार नाही करू शकत. कारण तो पैसा देशाचा आहे, देश त्याच्याने गरिबीत जातो. शासनाला पैसे नसतात त्या आरोग्य, शिक्षण याच्यावर खर्च करण्यासाठी. मग तर एकट्या माणसाच्या हव्यासासाठी पूर्ण म्हणजे समाजाला अडचणीत टाकणं योग्य नाही. त्यामुळे प्रोडक्टिव्ह काम असलं पाहिजे. आता लोक नोकरी करतात, नोकरी ही प्रोडक्टिव्ह काम आहे की आय टीचं काम करा किंवा कुठलंही काम करा, सेल्सचं काम करा, मेडिकलमध्ये लागा, कोणतंही काम हे प्रोडक्टिव्ह काम आहे, ठीक आहे. प्रोडक्टिव्ह काम कोणतं नाही आहे? सोशल मीडियावर नको ते व्हिडिओ बनवणं, काय गरज आहे? त्याच्यानं प्रोडक्टिव्ह होणार आहे का? बघा, जो बनवतो भलाई त्याला मिळो ना मिळो, म्हणजे हजारातून एखाद्याला काही 2 पैसे मिळाले तर मिळाले, ठीक आहे. आणि त्याच्यात लोकांना असं वाटतं की अरे पैसा आहे बरं याच्यात, म्हणजे काही न करता पैसा मिळतो. काही ना करता जो पैसा मिळतो ना, त्याच्यामध्ये इतकी रिस्क असते की तुम्ही विचार नाही करू शकत. हे प्रत्येकाला वाटतं की काही ना करता पैसा मिळू शकतो का? नाही, काही न करता पैसा निर्माण होत नाही. आपण जे काम करतो त्याच्यातून पैसा निर्माण होतो आणि त्याच्यातून 4 लोकांना रोजगारही मिळतो, 4 लोकांचं भलंही होतं. समाज ही एक इकोसिस्टम असते, ठीक आहे. जर मी अन्न पिकवत नाही तर कोणीतरी अन्न पिकवतो, तेव्हा मी त्याच्याकडून पैसे देऊन घेतो. मी एखाद्या कंपनीत काम करतो, त्या कंपनीमधून मला पगार मिळतो, ते मी तिकडे देतो आणि अन्न विकत घेतो. माझ्यामुळे त्यांचंही पोट भरतं, यांचंही पोट भरतं, माझंही पोट भरतं. अशी पूर्ण सायकल असते समाजामध्ये. ती सायकल कंटिन्यू चालली पाहिजे, त्याच्यासाठी प्रोडक्टिव्ह काम केलं पाहिजे. नुसते स्कॅम करून, सट्टेबाजी करून, रील्स वगैरे ते व्हिडिओ जे बनवतात मुलं, ते म्हणजे चुकीचे व्हिडिओ ते बनवून आणि नुसतं नाचगाण्याचे व्हिडिओ बनवून होत नाही. कला ही चांगली गोष्ट आहे, मला कलेबद्दल आकस नाही आहे, कला चांगली गोष्ट आहे, पण कला ही शाश्वत असली पाहिजे. आपण भरतनाट्यम वगैरे विचार करतो, संगीतामध्ये किती ताकद आहे, किती छान छान आपल्याकडे संगीत थेरीज आहेत आणि इंडियन भारतीय म्युझिक खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्यात आवड निर्माण होते. संगीताने आपलं सायकोलॉजी चांगली राहते, ठीक आहे. मी म्हणत नाही नृत्य खरा वाईट प्रकार आहे असं मी म्हणत नाही, नृत्य चांगला प्रकार आहे. पण नृत्यामध्ये क्लासिकल भारतीय जे नृत्य आहे ते खूप चांगले आहेत. त्याच्यातून माणसाला काहीतरी शिकता येतं, माणसाला काहीतरी घडता येतं. आणि ज्या गोष्टीतून माणसाला घडता येतं ना, त्या गोष्टी शाश्वत असतात. म्हणजे ते आपलं पण भलं होतं, बाकीच्यांचंही भलं होतं. अशी गोष्ट काय उपयोगाची ज्याच्यानं मोठ्या मुश्किलनं आपलं तर भलं होऊन जाईल, पण लोकांचं नुकसान होईल. पाहणारे बेरोजगार होतील, पाहणारे व्यसनी होतील. याच्यानं काय, म्हणजे हे उपयोगाचं नाही आपल्या. त्यामुळे प्रोडक्टिव्ह काम असलं पाहिजे. नाच गाण्याचे व्हिडिओ, गाण्याचे मी गाण्याचं ह्याच्यात नाही, गाणं ठीक आहे, चांगलं आहे, छान गाणं म्हणणं खूप चांगलं आहे, गाणं ऐकणं चांगलं आहे. पण सतत त्या कोणीतरी आपल्याला बघतोय म्हणून नाचण्याचे व्हिडिओ बनवत राहणं ही बेरोजगारीचं एक मोठं लक्षण आहे.
ठीक आहे. किंवा मग क्रिकेट बघत राहणं, लहानपणापासून ती सवय असते. आणि आपल्याला ते आपल्याकडे वातावरण असं आहे जसं क्रिकेट म्हणजे एक मोठं राष्ट्राचं काम आहे. नाही, काही काम नाही आहे ते. ते खेळतात. आपल्याला जर का काही करायचं तर आपणही खेळलं पाहिजे. खेळल्याने मेंदूतले जी रसायनं असतात, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, डोपामाइन, ही रसायनं खूप चांगल्या पद्धतीनं काम करू लागतात. आपला मेंदू चांगला राहतो. म्हणून खेळलं पाहिजे. खेळणं बघण्याने आपलं काही होत नाही. ठीक आहे. आपण सोशल मीडिया आणि हे